उपवास असो किंवा काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल ना, तर ही पौष्टिक आणि पटकन होणारी रताळ्याची खीर तुम्ही जरूर ट्राय करा. चवीला तर इतकी सुंदर होते आणि करायलाही तितकीच सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. एक मीडियम साईजचं रताळ मी उकडवून घेतलंय. रताळ्याची दोन्ही देठं मी कापून घेतलेत आणि याचा आता साल काढून घेऊयात. साल काढून झालं की हे रताळ आपल्याला किसून घ्यायचंय. किसणी बघा एकदम बारीक वाली मी घेतलेली आहे आणि या किसणीवरती किसून आपल्याला रताळ्याचा किस करायचा आहे. किसल्यामुळे काय होईल, रताळ्यातले जे काही दोरे असतील ते किसणीत अडकतील, खाली जो किस आहे त्यामध्ये येणार नाहीत आणि त्याचमुळे ते खिरीमध्ये सुद्धा येणार नाहीत. आपली खीर एकदम स्मूथ होईल. आता खीर करायला घेऊयात. सगळ्यात आधी 1 ते 1.5 चमचा तूप घेतलंय मी आणि यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स एकदम मी बारीक कापून घेतलेत. आता इथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी फक्त बदाम आणि काजू घेतलेत. जर तुम्हाला पिस्ता घ्यायचा असेल तर पिस्ताही इथे वापरू शकता. 1 मिनिट फक्त हे ड्रायफ्रूट जे आहे ते तुपात आपण भाजून घेऊयात. भाजून घेतल्यामुळे काय होईल, या ड्रायफ्रूटचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि ते दाताखाली आले की ते चावायलाही चवीला चांगले लागतील. ड्रायफ्रुट्स आता आपले तुपात चांगले भाजून झाले, चांगले तळून झालेले आहेत. आता यामध्ये घालूया रताळ्याचा किस. रताळ्याचा किस सुद्धा या तुपात ड्रायफ्रूट सोबतच 1 ते 2 मिनिटं आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि काही गोठळ्या असतील, काही एखादा मोठा तुकडा राहिला असेल तर तो स्मॅश करून घ्यायचा आहे. चांगला तुपात हा जो किस आहे तो भाजून घेऊयात. किस आपला चांगला या तुपात भाजून झालेला आहे रताळ्याचा. आता यामध्ये घालायचे दूध. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय. दूध चांगलं गरम केलेलं आहे. आता दूधही इथे गरम आहे आणि रताळ्याचा किस सुद्धा गरम आहे, त्यामुळे सगळंच दूध एकदम घालायचं नाही. थोडंसं दूध आधी सुरुवातीला घालायचं आणि तो रताळ्याचा जो किस आहे आपण तुपात भाजलाय तो त्या दुधात पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या नको राहायला. सगळ्या ज्या गुठळ्या आहेत ते आताच मोडून घ्यायचे आहेत, कारण दुधाचं प्रमाण वाढलं तर त्यानंतर म्हणजे मोडता येणार नाहीत आणि तशाच त्या खिरीमध्ये राहतील. एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे बघा. अजिबात यामध्ये कसल्या गुठळ्या नाहीयेत. आता यामध्ये उरलेलं सगळं दूध हळूहळू करून घालूयात. इथे मी अर्धा लिटर फक्त दूध घेतलंय. तुम्हाला अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं असेल तरीही चालेल. दूध आता आपलं सगळं घालून झालेलं आहे. सगळं मिक्स करून घेऊयात. आणि दूध घातल्यानंतर ना एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. काय होतं, रताळ्याचा किस खाली भांड्याला चिपकतो आणि तो करपतो आणि तीच थोडीफार करपलेली टेस्ट ना खिरीला येते. त्यामुळे हे अधनमधनं सारखं हलवत राहायचंय आपल्या खिरीला उकळी येईपर्यंत. आजूबाजूला भांड्याला काही चिकटत असेल दुधाचं किंवा रताळ्याचं तर ते स्क्रॅप करून काढून घ्यायचं. आता दूध आणि जो रताळ्याचा किस आहे तो आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. यामध्ये घालायचा आहे पाव कप चिरलेला गूळ. आता अर्धा लिटर दुधासाठी पाव कप गुळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता. गुळ वापरायचा नसेल तर साखर वापरली तरीही चालेल. गुळ आता या खिरीमध्ये चांगला विरघळून घेऊयात. पटकन विरघळतो कारण दूध हे चांगलं तापलेलं आहे आपलं. गुळ चांगला विरघळलाय. यामध्ये तर जायफळ किसून घेऊया. जायफळासोबतच वेलची पावडर किंवा सुंठ पावडर जर तुमच्याकडे असेल ना तर तीही घातली तरीही चालेल. त्यामुळे सुद्धा खीर एकदम चविष्ट होते.
आता हे सगळं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं ही खीर चांगली उकळवून घ्यायची. खीर बघा आपली किती छान उकळते. अशीच 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेम वरती चांगली खीर उकळवून घ्यायची. अशा प्रकारे पटकन होणारी आणि एकदम कमीत कमी साहित्यात तयार होणारी आपली रताळ्याची खीर तयार आहे. उपवास असू द्या किंवा असंच काहीतरी गोड खायचं असेल तर ही रताळ्याची खीर तुम्ही जरूर करून बघा. पौष्टिक आहे, तुम्हाला नक्की आवडेल. ही खीर कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.